मला खूप छान वाटतं मुलांना गोष्टी सांगायला. सावली, तुला खरं सांगू, देवाने माझ्या पदरात मूल दिलं नाहीये, पण या 2 मुलांचं प्रेम मिळतंय मला, त्यांच्यावर संस्कार करायला मिळतायत. यापेक्षा मोठं सुख काय असणार आहे? जुनं काही आठवलं ना की खूप वाईट वाटतं बहिणी. माझ्यामुळेच तुमच्या आयुष्य सावली. त्यात तुझा काहीच दोष नव्हता. मी तुझ्याकडे हट्ट केला होता तेव्हा, आणि मला तो जुना विषय पुन्हा नकोय. प्लीज. ठीक आहे बहिणी, हे बबलू दादाने लॅबचे रिपोर्ट्स आणलेले ना, तुमच्याकडे ठेवा. माझ्याकडे कशाला? तुझ्याकडे असू दे ना. बहिणी, मी ते कायमची थोडी राहणार आहे. ठेवा ना तुमच्याकडेच. काय गं हे? भैरवी महिन्याचं सत्य आहे. ते विषारी इंजेक्शन, त्याचे रिपोर्ट्स आहेत. तुम्ही त्या टेबलवर विसरला होता. तुम्हाला माहिती आहे ना, ह्यात भैरवी माईंच्या विरोधात कायदेशीर पुरावे आहेत म्हणून. हो, आय एम सॉरी, मी चुकून तिथे ठेवले असतील, पण तू परत नंतर आणून द्यायचंस ना मग माझ्याकडे. असू द्या, मी आता अमृता वहिनींकडे ठेवायला देते. अमृताताईंकडे? बेस्ट बेस्ट. त्या माझ्यासारखं असं कुठेही विसरणार नाही चुकून सुद्धा. घ्या वहिनी. अमृताताई, तुमच्याकडेच ठेवा, पण कुठे दुसरीकडे नेऊ पण नका आणि देऊ पण नका कोणाला. इथेच ठेवा, रूम मध्ये. हो, ठेवे ना. काय होतंय तुम्हाला? हॅलो 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 डॉक्टर. सारंगची तब्येत खूप बिघडली आहे. तुम्ही प्लीज या ना लवकरात लवकर. हो, या या या. थँक्यू सो मच. फोन केला त्या येत आहेत. सारंग उठा ना, सारंग प्लीज. सुपर उठा ना, सुपर उठा ना. ऐका, ओवी, तुझ्या बाबांना काय नाही होणार. तुम्ही दोघं बहिणींच्या रूममध्ये जाऊन बसा. जा लवकर. नाही, मी कुठेही जाणार नाही माझ्या बाबाला सोडून. का जाऊ मी? मी बाबा सोबतच थांबणार. बाबा उठणार आहे. बाबा. बबलू दादा, काय झालं यांना? सारंग उठा ना प्लीज. सारंग, सारंग. सारंग उठा ना प्लीज. सारंग. हे बघा, पेशंट जवळ गर्दी करू नका. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. आणि मुलांना बाहेर घेऊन जा प्लीज. अबीर, ओवी, चला माझ्यासोबत बाहेर. नाही, मी कुठेही जाणार नाही माझ्या बाबाला सोडून. मी इथेच थांबणार. असं नाही करायचं. मला सांगा, बाबाला त्रास झालेला चालेल का तुम्हाला? नाही ना, मग चला. डॉक्टरनी काय सांगितलंय? गर्दी करायची नाही. नाही ते उठा. चला ओवी, उठ. जा पटकन. याला त्रास का होत होता? म्हणजे त्याला श्वासच घ्यायला त्रास होत होता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पुन्हा त्रास होऊ नये म्हणून ऑक्सिजन द्यायला लागेल, इतकंच. मग त्यासाठी ॲडमिट करावं लागेल की आपण घरातून सगळं ॲडमिनिस्टर करू शकू? घरीच ठेवलं तरी चालणार आहे. मी हॉस्पिटलमधून एका नर्सला पाठवते. चालेल. देव अजून किती परीक्षा घेणार आहेस रे माझी? मला मान्य आहे, माझा श्वास तुझीच देणे, पण माझा जीव तर सारंगमध्ये अडकलाय ना. ते जर व्यवस्थित नसतील तर मी कशी जगणार? तुला आठवतंय, जेव्हा जेव्हा सारंगवर संकट आली तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे मदत मागायला आले, आणि तू मला कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाहीस. नेहमी माझी मदत केलीस, मला वाट दाखवलीस. मग आता का असं शांत बसलायस तू? त्या माणसाने कधीच कोणाचं वाईट नाही केलंय रे. नेहमी माणुसकीने वागले. नेहमी दुसऱ्यांच्या संकटात मदतीला धावून जाणारा माणूस आज स्वतः अंथरुणाला खिळून पडलाय, आणि तू काहीच करत नाहीयेस. तू आजपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा होतास ना, मग आत्ता पण राहा ना देवा.
हवं तर माझं आयुष्य त्यांना दे, पण त्यांना लवकरात लवकर बरं कर प्लीज. डॉक्टरने फसवलंय आपल्याला, पुरता फसवलंय. कुठलं इंजेक्शन दिलं त्याने त्या सारंगला? जिवंतच आहे तो. आता ना सारंग शुद्धीवर न आल्यामुळे त्या तिलोत्तमाच्या नजरेतनं पण मी पडले. आता ना तिलोत्तमा माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीये. माझी सगळी क्रेडिबिलिटी शून्य केली त्या डॉक्टरने. तुम्हाला तुमच्या डॉक्टरने नाही, त्या सावलीने फसवलं. व्हॉट? काय बोलतेस तू मोनिका? सावलीचा काय संबंध आहे या सगळ्याशी? तुम्हाला आठवतंय सावलीने मला मदत मागितली होती की सारंगच्या रूम मध्ये जरा शीट्स वगैरे क्लीन करूयात, येता का? मग मी गेले होते. सारंगच्या रूम मध्ये ना खूप पसारा झालाय. मी लगेच आवरते. मोनिका ताई माझी मदत कराल का प्लीज? चला चला लवकर. बबलू दादा तुम्ही पण चला प्लीज. तेव्हा खोलीत गेल्यानंतर तिने मला सांगितलं की आजवर इतके डॉक्टर्स येऊन गेले, इतक्या डॉक्टर्सने सारंगला तपासलं, पण कोणीच या स्पेशल इंजेक्शनचा उल्लेखही केला नव्हता. पर तिला त्या इंजेक्शन बद्दल काही फार कन्सर्न नव्हतं. तिला तुमच्यावर आधीपासून संशय होता.